आज मी डॉक्टर वानखेडे शिरपूर पोलीस स्टेशन मेंडोली या गावी आलेलो आहो आणि या गावी 20 दिवसा पहिले आईचं नाव काय म्हटलं पार्वताबाई खाडे यांना पॅरालिसिस लोका मारलेला होता आणि त्यांनी मला बोलावणं केलं आणि मी तिथे आलेलो आहो आणि 20 दिवसा पहिले त्यांना जी औषध दिली 20 दिवसा अगोदर त्यांनी लोका मारल्यानंतर बोलता येत नव्हतं, हातातून उठता येत नव्हतं, हात वर उचलता येत नव्हता. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची नजर गेली होती, दिसत नव्हती. आज 20 दिवसामध्ये त्यांच्याच तोंडून आपण विचारूया त्यांना किती फायदा झाला आहे आणि त्यांच्या डोळ्यांनी किती दिसते आहे, किती त्या उठून बसते आहे हे आपण त्या तोंडून विचार आहे. काय म्हणता पार्वताबाई मावशी, तर आता कसं वाटते तुम्हाला? पहिले तुमच्या डोळ्यात दिसत होतं, आता जावर दिसते. पहिले तुम्ही बाजूतून उठत होते का? आता स्वतः उठता, कुणाला हात पकडायला तुम्ही स्वतः उठून चालत आहे ना. पहिलं बोलणं तोतळ येत होतं, आता बोलणं चांगलं वाटते. जेवण पद्धतशीर चालू आहे. या औषधी तुम्हाला फायदा आहे का नाही? आहे ना. मोठ्याने बोला तरी ऐकायला गेलं पाहिजे. फायदा आहे का नाही? चांगला आहे ना. मग आता तुम्ही एक काम करा, फायदा आहे तर ही औषधी अशीच तुम्हाला चांगलं उत्पन्न 3-4 महिने घ्या लागेल. आता तुम्ही काय करायला माहित आहे? तिकडे हात वर करा बरं. हात किती वर जाते? क्या बात आहे. हात वर जाते. बोलणं काय नाव म्हणलं तुमचं? जवळ पकड, जवळ. काय नाव म्हणलं? खाली विक्रपा पार्वताबाई सांगा, पुन्हा एक वेळा सांगा नाव. पार्वताबाई काळे. आता तुम्ही एक काम करा, तुम्हाला लोक मारला होता ना, आता तुम्ही उभे होऊन दाखवा बरं. उभे व्हा. क्या बात आहे. तुमच्या हातानं वा आम्ही तुमच्या पाठी. वा उभ्या झाल्या, मस्त. आता 4 पावलं चालू शकता. चला, चालून दाखवा. हात सोडून चालून दाखवा. हात सोडून या. बसा आता, बसा. आज अरे वा आरंभ वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड राहुरी इथली कंपनी आहे आणि या कंपनीचे आमचे डायरेक्टर CMD श्रीमान गणेशजी इंगळे आणि MD मॅम वर्षाताई इंगळे यांनी या औषधीवर या रिसर्च करून ही औषध तयार केलेली आहे आणि या औषधीचा रिझल्ट, एकमेव रिझल्ट लोकांना चांगल्या तऱ्हेने मिळत आहे. आणि आज आमची लग्नातून पार्वताबाई खाडे ही सुद्धा काम तर खूप चांगली झालेली आहे. त्यासाठी यानंतर मी पार्वताबाईला एक विनंती करतो का आपल्याला बरं वाटलं तसंच आपण आपल्या सर्व नातेवाईकांना सांगाल ना, सांगाल आणि औषधी प्याल ना.